श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी इथं 3 केशर आंबे घेतलेले आहेत। किती छान पिवळे धम्मक असे हे आंबे आहेत। तर त्याचा देठाकडचा भाग कापून घ्यायचा आहे आणि हे आंबे छान कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामधला जो गर आहे की नाही आंब्याचा तो काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। मी अशा पद्धतीने तिन्ही आंबे चिरून घेतलेत आणि त्याचा काही आहे ना गर तो असा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आपण आता काय करायचं आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये तिन्ही आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आता तुम्ही पाहू शकता इथं किती छान अशी पेस्ट तयार झाली आंब्यांची। आता मी इथं काय केलं, गॅसवर कढई मांडून घेतली, त्याच्यामध्ये मी काय केले, तूप घातले। आता तूप अंदाजे असंच घातलेलं आहे मी। आता हे तूप छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलं, 1 वाटी रवा घातला आहे। अंदाजे हे पाऊण वाटी तूप होतं, त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घातला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण हे कमी जास्तही करू शकता आणि हे तुपामध्ये रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। एकदम खमंग असा सुगंध घरात दरवळेल इतपत रवा छान भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगावर। आणि रवा भाजत असतानाच त्यामध्ये काय करायचे, ड्रायफ्रूट्स घालायचे, म्हणजेच रव्याबरोबर ड्रायफ्रूट्स ही छान असे भाजून निघतात। आता या ठिकाणी आपण खमंग खरपूस असा हा रवा इथं भाजला गेलेला आहे। पाहू शकता तुम्ही किती छान असा रवा इथं तांबूस रंगावर भाजला गेलेला आहे। आता या ठिकाणी इथं काय करायचं, आपण जी पेस्ट तयार केली होती की नाही आंब्याचा गर, तो गर आहे की नाही काढून आपण मिक्सरला फिरून घेतला होता तो घालायचा आहे आणि रव्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम रवा आणि आंब्याचा जो गर आहे की नाही तो सगळा एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथं आंब्याचा गर आणि रवा एकदम मस्त असे मिक्स झालेले आहेत। आता या ठिकाणी इथं काय करायचं आहे, विलायची घालायची आहे आणि विलायची छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। आणि या ठिकाणी इथं काय करायचं, साखर घालायची। साखर तुम्ही गोड कितपत खाता किंवा आंबा कितपत गोड आहे याच्यानुसार साखर घालायची आहे। मी इथं 1 वाटी रवा घेतला होता की नाही आणि आंब्याचा गर त्याच्यामध्ये घातलेला आहे, त्यामुळं मी इथं अर्धी वाटी साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर त्याच्यामध्ये घालू शकता। आता साखर घातल्याच्या नंतर इथं मी 1 वाटी काय केले, दूध घातलेलं आहे। हे दूध थोडंसं कोमट आहे बरं का, कोमटच दूध घालायचं म्हणजे ते फुटणार नाही आहे त्याच्यामुळं। आणि नंतर ते छान असं त्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि छान असं ते दूध आटेपर्यंत हे हलवून घ्यायचे, त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे अगदी। आता इथं आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे किंवा मँगो शिराही आपण याला म्हणू शकता, तयार झालेला आहे। तर हा आंब्याचा शिरा, आता सीझन आहे की नाही आंब्याचा, तर त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरात व्हायलाच पाहिजे। आमच्याकडं तर नेहमीच होतो आंब्याच्या सीझनला। तर असा सुमधूर असा हा आंब्याचा शिरा इथं तयार आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने आंब्याचा शिरा करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं आहे ते। बाय।